नमस्कार मंडळी. जपानमध्ये आता चालू आहे विंटर आणि सिच्युएशन अशी आहे की असा रोड साईडला वगैरे बर्फ पडून आहे. तर आजचा प्रवास चालू होतो आओमोरी स्टेशनपासून आणि आपण एंड करणार आहे हिरोसाकी कॅसलवरती. जपानमध्ये चालता चालता ही एक नवीन गोष्ट दिसली मला. जपानवरती रोड पूर्ण बर्फमध्ये भरून असतात. त्यासाठी असे स्प्रिंकलरने पाणी सोडलं जातं जेणेकरून पूर्ण बर्फ वितळून जातो. आणि ह्या बसेस आणि गाड्या तुम्ही बघू शकता पूर्ण बर्फमध्येच भरून आहेत. पूर्ण रोड साईड पण बर्फ आहे. आणि पुढं बघू शकता तुम्ही, तो आहे आओमोरी स्टेशन, जिथून आपण आज ट्रेन पकडणार आहे हिरोसाकी कॅसलसाठी. आणि हिरोसाकी कॅसलवर पोचल्यानंतर आपल्याला तिथून बस पण पकडायची आहे. तर चारी बाजूला जसं तुम्ही बघू शकता सगळीकडं बर्फ आहे आणि सिग्नल आहे. तर सिग्नल ग्रीन होण्याची आपण आता इथं वाट बघत आहे. तर आपण आओमोरी स्टेशनकडे जाऊ. तर आता सिग्नल आहे रेड. बसेस जात आहेत आपल्या आपल्या डेस्टिनेशनकडे. तर जपानमध्ये एक गोष्ट आहे, जितका पण बर्फ पडू दे बसेस कंटिन्युअस चालू असतात. त्याचा काही त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही होत. हे आहे फॅमिली मार्ट. पूर्ण जपानमध्ये तुम्हाला सगळीकडे कन्व्हिनियन्स स्टोअर असे मिळून जातील. फॅमिली मार्ट, लॉसन आणि 7-Eleven, जिथे की सगळ्या डेली लाईफच्या वस्तू पण मिळतात. कॉफी मिळते आणि बाकी स्टेशनरी पण मिळते. हे आहे आओमोरी स्टेशन. आपण केलेलं आहे एंट्री. आणि जपानमध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे एस्केलेटर्स बघायला मिळतात, जे की खूप कन्व्हिनियंट करतं आपलं ट्रॅव्हल होल जपानमध्ये. आता आपण आपला पास टॅप करू आणि जाऊ स्टेशनवरती. तर स्टेशनवरती जायला पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एस्केलेटर्स असे बघायला मिळतील. आणि फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या आओमोरी स्टेशनवरती. आणि ही आहे 2 डब्याची लोकल ट्रेन, जी की आपल्याला हिरोसाकीला घेऊन जाईल. आणि ही आहे ती ट्रेन जी की पूर्णपणे बर्फमध्ये भरून आहे. थोडा स्नोफॉल पण चालू आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण जे ट्रॅक आहे ते ट्रॅक पण पूर्ण बर्फमध्ये भरून आहे आणि पूर्ण स्टेशनवरती पण बर्फ पडून आहे. तर हा खूप एक चांगला एक्सपिरियन्स होणार आहे हिरोसाकी कॅसलसाठी. आता आपण एंट्री करू ट्रेनमध्ये. ट्रेनचा निघायचा टाईम झालेला आहे. आणि हा थोडासा एंट्री करतानाचा एक व्हिडिओ. आणि एंट्री झालेली आहे. त्यानंतर जपानमध्ये हे ॲटोमॅटिक डोअर सिस्टम पण आहे. जिथं बर्फ एरिया आहे तिथं तुम्ही मॅन्युअली क्लोज पण करू शकता डोअर. तर आता थोड्या वेळात डोअर क्लोज होईल. त्यानंतर ट्रेन आपल्या डेस्टिनेशनकडे जायला चालू होईल. आता डोअर झालेत क्लोज्ड. तर चला जाऊ हिरोसाकी कॅसल. तर हिरोसाकी कॅसल जाताना जसं की तुम्ही बघू शकता, मी ड्रायव्हरच्या ठीक मागं होतो व्हिडिओ काढण्यासाठी. पूर्ण चारी बाजूला बर्फ बघायला मिळत होता, जे की एकदम असा स्वप्न बघत आहे असा एक्सपिरियन्स होता. पूर्ण जे घरं दिसतील ते पण सगळे बर्फमध्ये भरून आणि रेल्वे ट्रॅक पण बर्फमध्ये भरून आहे. तर तुम्ही कधी असा एक्सपिरियन्स केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पण माझ्यासाठी हा फर्स्ट टाईम होता असा एक्सपिरियन्स की चारी बाजूला बर्फ आणि त्यामध्ये जाणारी अशी ट्रेन. हिरोसाकी कॅसल जाता हा कॅप्चर केलेला सगळ्यात भारी मुवमेंटपैकी एक आहे. स्नोफॉल होत आहे आणि पुढून बर्फमध्ये भरलेली ट्रेन येत आहे, जे की खूपच भारी मुवमेंट होता माझ्यासाठी. आणि फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत हिरोसाकी स्टेशनवरती. आणि ही आहे ती ट्रेन जी फक्त 2 डब्याची असते. आणि इथं पण तुम्हाला जपानचा सिविक सेन्स बघायला मिळेल की सगळे लेफ्ट बाजून जातात आणि राईट साईड मोकळी ठेवली जाते. आणि हे आहे हिरोसाकी स्टेशन, जे की खूप सुंदर डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. आणि इथं पण तुम्ही बघू शकता की सगळीकडे किती क्लीन एरिया आहे, जो की जपानमध्ये सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो. आणि स्टेशनवरती पोहोचल्यावरतीच आपल्याला पुढे समोर डेकोरेशन बघायला मिळालेलं आहे. एक मांजर आणि कुत्र्याचं एक कंदील, आकाशकंदील म्हणू शकतो, असं लाईट म्हणून ठेवलेलं आहे.
आणि हा आहे हिरोसाकी जायचा एंट्री पॉईंट, जिकडून खाली उतरून आपल्याला बस पकडायची आहे हिरोसाकीसाठी. पण त्याआधी जसं तुम्ही बघू शकता हिरोसाकी कॅसल, जे की एक ॲपलसाठी पण फेमस स्पॉट आहे. जे पण जपानमध्ये ॲपल प्रोडक्शन होतं ते बऱ्यापैकी हिरोसाकी एरियामधून येतं. तर स्टेशनवरती ॲपलचा ह्याने एक स्टॅच्यू बनवून ठेवलेला आहे. आणि आता आपण चाललो आहे हिरोसाकी बस स्टेशनकडे, जिथून आपल्याला बस पकडून जायचा आहे हिरोसाकी कॅसलला. अराऊंड 28 मिनिट्सचा तो बसचा ट्रॅव्हल आहे. तर पडू बाहेर. आता थोडंसं ऊन पडलेलं आहे, पण बाहेर पूर्ण बर्फच आहे. फायनली हिरोसाकीसाठी आपल्याला बस मिळाली आहे, जी की हिरोसाकी कॅसलच्या बरोबर समोर उतरते. आणि बाहेरचा व्ह्यू काही असा आहे. म्हणजे जपानमध्ये जेव्हा पण तुम्ही विंटरमध्ये ट्रॅव्हल करता तेव्हा असा व्ह्यू बघायला मिळतो. पूर्ण स्नोफॉल चालू आहे हिरोसाकी कॅसल जायच्या रोडवरती. आणि हेच मुवमेंट मी कॅप्चर करत आहे बसमध्ये बसून, जे की एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. ऑलमोस्ट आता आपण हिरोसाकी कॅसल पोहोचलेलो आहे. बाहेर खूप बर्फ आहे आणि अशी बर्फ काढायचं काम चालू आहे रस्त्यावरचा. आणि थोड्याच वेळात हिरोसाकी कॅसलच्या जस्ट गेटसमोर बस थांबेल आणि आपण समोर बघू शकतो परत हिरोसाकी कॅसल. फायनली आता आपली बस थांबणार आहे हिरोसाकी कॅसलच्या समोर, जिथं आपण आता उतरून जाणार आहे हिरोसाकी कॅसलकडे. त्याआधी हे बघा हिरोसाकी कॅसलच्या बाहेरचा पाण्याचा एरिया, जो की पूर्ण बर्फ बनून आहे आणि स्नोफॉल पण चालू आहे. आणि त्याच्याच बाजूला पूर्ण एक लाईनमध्ये झाडं दिसतील, ते पण बर्फमध्ये भरून आहे. म्हणजे इतकी थंडी आहे की पूर्ण पाणी पण बर्फात चेंज झाला आहे. आणि हा जो पाणी आहे तो पूर्ण हिरोसाकी कॅसलच्या चारी बाजूने आहे. आणि सेम अशी ही झाडं हिरोसाकीच्या कॅसलच्या चारी बाजूनी लावण्यात आली आहे, जी की साकुरामध्ये पूर्ण पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी भरून असतात. पण विंटरमध्ये ती झाडं पूर्ण बर्फमध्ये भरून असतात. आणि तेच मी आता बघत आहे. इतका मस्त व्ह्यू लाईफमध्ये फर्स्ट टाईम. आणि हे आहे हिरोसाकी कॅसलला एंट्री करण्यासाठी एक पूल, आणि जिथून तुम्ही आतमध्ये एंट्री घेऊ शकता. तो पण एकदम सिनेमॅटिक व्ह्यू देत आहे आणि असं वाटत आहे की कोणत्या तरी जादूच्या दुनियामध्ये आपण आता प्रवेश करत आहे. चारी बाजूला बघेल तिकडं सगळं बर्फच बर्फ आणि पाणी पण एकदम बर्फमध्ये कन्वर्ट होऊन गेलेलं आहे. तर हे असं आहे एंट्री पॉईंट हिरोसाकी कॅसलला आतमध्ये जाण्याचा. आणि हे असे बर्फ पडत आहे झाडावरून, आणि झाडावरती पण इतका लोड झालेला आहे बर्फचा की तो बर्फ झाडं पण आता होल्ड करू शकत नाही. तर हा पण एक वेगळाच अनुभव होता फर्स्ट टाईम. त्याचबरोबर मला आता इथे एक आजोबा दिसले, जे की ऑलमोस्ट 50-60 वर्षाच्या 60 वर्ष तर असतील मिनिमम. ते स्टोअरच्या त्यांच्यावरील बर्फ काढत होते. इतका बर्फ पडून आहे आणि त्याच्यावरती कमीत कमी 1-1.5 फुटाचा बर्फाची चादर पसरून होती. हे पण मी फर्स्ट टाईम बघितलं की इथं लोक स्वतःच्या घरावरचं किंवा दुकानावरचा बर्फ स्वतःच काढतात. आणि फायनली हिरोसाकी कॅसलच्या आतमध्ये एंट्री घेतल्यानंतर काही असा व्ह्यू बघायला मिळत होता, जो की एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाटत होता बघताना. आणि हा आहे हिरोसाकी कॅसलचा एक पॉईंट, जो की आपण म्हणू शकतो तिथून बाहेर नजर ठेवली जाते. फायनली आतमध्ये चालायला सुरुवात केली आहे. आणि चालताना थोडासा त्रास होत होता, कारण की सगळा रोडवरती बर्फच बर्फ आहे. चारी बाजूला जिकडं पण बघाल तिकडं बर्फच. जशी आपल्याकडे माती बघायला मिळते तसं इकडं बर्फच बर्फ बघायला मिळतो विंटर सीझनमध्ये. तरी इतकं कन्व्हिनियंट आहे इथं, कारण जे पण आता हे तुम्ही बघू शकता रोड, तो पण मशिनरीने क्लीन केला जातो आणि बर्फ बाहेर काढून दिला जातो, जेणेकरून लोकांना याच्यावरती चालता येईल. आता ही पुढून जी येत आहे ती आहे बर्फ हटवण्याची मशीन, जी काम करते डिझेल किंवा पेट्रोलवरती. आणि असं जसं तुम्ही बघू शकता याचं वर्किंग कसं आहे की जो पण रोडवरचा बर्फ आहे तो कलेक्ट करतं आणि बाहेर एक एक्झॉस्ट आहे, देतात. एक्झॉस्टनं बर्फ बाहेर टाकला जातो.
तर जपानमध्ये तुम्ही कुठे जरी गेला तरी तुम्हाला कन्व्हिनियन्स हा बघायला मिळतो. तर आता स्नोफॉल थोडा थांबलेला आहे आणि व्ह्यू काही असा आहे. तर स्नोफॉल थांबल्यानंतर असे लोक येतात आपले बर्फ काढायचे खोरे घेऊन आणि असा रोड साफ केला जातो जेणेकरून पर्यटकांना आणि ट्रॅव्हलर्सना काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आता येते सगळ्यात मेन गोष्ट. इतक्या रिमोट एरियामध्ये पण वॉशरूम्स अवेलेबल आहेत, जे की जपानमध्ये तुम्ही कुठंही गेला तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वच्छ आणि एकदम क्लीन वॉशरूम्स बघायला मिळतात. आणि तेच इथं हिरोसाकी कॅसलमध्ये पण अवेलेबल आहेत. त्यानंतर हे जे तुम्हाला हटसारखं दिसत असेल ते ॲक्च्युअलमध्ये हट नाहीत, तर त्यामध्ये झाडं त्यांनी कवर करून ठेवलेले आहेत जेणेकरून बर्फाने जी पण झाडं असतील ती खराब नाही झाली पाहिजेत. तर इतकं ध्यान दिलं जातं झाडांचं पण. पहिलं मला असं वाटलं होतं की हे कोणत्या प्रकारचे हट वगैरे आहेत, पण परत समजलं की हे झाडांना कवर करण्यासाठी इथल्या हिरोसाकी कॅसलच्या मॅनेजमेंटनी असे कवर करून दिलेले आहेत. आता सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि हा नजारा एका बाजूला. पुढचा व्ह्यू बघा फक्त तुम्ही कसा आहे. पुढं एक पूल आहे जपानी स्टाईलमध्ये आणि त्याच्यामधून जाते एक रिवर किंवा एक साठवलेलं पाणी आहे हिरोसाकी कॅसलच्या साईडला आणि दोन्ही बाजूला बर्फाने भरलेले झाडं. तर हा एक व्ह्यू होता जो एकदम मस्त वाटला होता मला. एक काहीतरी वेगळाच अनुभव बर्फाच्या दुनियेतला. पुलावरती पूर्ण बर्फ पडून आहे, दोन्ही साईडला पूर्ण झाडावरती पण बर्फ आणि मधून पूर्ण बर्फ झालेली नदी. तर असा व्ह्यू खूप कमी लोकांना बघायला मिळतो, जो की मला पण बघायला मिळाला. एक वेगळाच अनुभव होता हिरोसाकी कॅसलमधला हा. आणि हिरोसाकी कॅसलमध्ये ठिकठिकाणी मॅप्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे तुम्ही कुठं आहे. आणि हा आहे तो हिरोसाकी कॅसलचा पूर्ण मॅप, जो की इतका मोठा आहे. आणि जर तुम्हाला हिरोसाकी फिरायचं असेल तर पूर्ण एक दिवस असला पाहिजे, इतका मोठा तो हिरोसाकी कॅसल आहे. त्यानंतर येतो हा सिनेमॅटिक वाटणारा एक सीन, जो की पूर्ण असं वाटत आहे एखाद्या फिल्म एरियामध्ये आल्यासारखा. मध्येच एक शेड आहे आणि साईडला बर्फच बर्फ आणि पुढे आहे एक बर्फ झालेलं पाण्याचं तलाव. तर हा एक सीन होता हिरोसाकी कॅसलमधला, जो की मला खूप आवडला. फायनली येऊन पोचलेलो आहे हिरोसाकी कॅसलच्या मेन कॅसल साईटवरती. हा आहे हिरोसाकी कॅसलचा इन्फॉर्मेशन चार्ट, ज्यामध्ये पूर्ण हिरोसाकी कॅसलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण पूर्ण चार्ट जॅपनीजमध्ये होता, त्यामुळे मला तर काही इतकं समजलं नाही ह्या चार्टमधून. आता तुम्ही बघा पुढचा व्ह्यू, जो आहे हिरोसाकी कॅसलचा. आणि हा आहे तो हिरोसाकी कॅसल, ज्यासाठी आपण इतक्या लांब आलो आहे, जो की पूर्ण ॲनिमे लुक देतो. आणि तो आहे पण पांढरा आणि त्यावरती पांढरा बर्फ पडून आहे, तर एकदम नेक्स्ट लेवल व्ह्यू दिसत आहे. त्यानंतर आता आपण इथून निघू. ह्या आहेत लाकडी स्टेअर्स, ज्याच्यावरती बर्फ पडल्या थोड्याशा डेंजरस होतात, त्यामुळं थोडं सांभाळून चाललं लागतं त्याच्यावरून. तर इकडं आहे हिरोसाकी कॅसलचं इन्फॉर्मेशन सेंटर.
आतमध्ये, तिथे एक्झिबिशन पण आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन आहे हिरोशिमा कॅसलची. तर चला तिकडे जाऊ, तिथं पण बघू काय काय आहे बघण्यासारखं. बाहेरून तर एकदम मस्त वाटत आहे एरिया, आणि टुरिस्ट लोकांसाठी असा रोड पूर्ण साफ करून ठेवला आहे. पण बाकी चारी बाजूला बर्फ आणि इतकी मोठी मोठी झाडं आणि त्याच्यावरून खाली कोसळणारा बर्फ एकदम बघायला भारी वाटतो. तर ही आहे हिरोशिमा कॅसलची इन्फॉर्मेशन सेंटरची एंट्रन्स. इथं काही असा एंट्री पॉईंट आहे आणि खूप सारे पॅम्पलेट्स ठेवून आहेत. हिरोशिमा कॅसलचा मॅप पण ठेवून आहे आणि अदर इन्फॉर्मेशनसाठी वेगवेगळे पॅम्पलेट्स ठेवून आहेत. तर आपण इथून आता एंट्री घेणार आहे आतमध्ये. आणि आतमध्ये असा सिटिंग एरिया आहे आणि पुढं प्रोजेक्टर लावून एक व्हाईट स्क्रीन आहे ज्यावरती पूर्ण हिरोशिमा कॅसलची इन्फॉर्मेशन दाखवली जाते. त्याचप्रमाणे इकडे आहेत खूप सारे सोविनियर्स जे की आहेत मॅग्नेट्स, ॲपल्स आणि किचन्स, जे की तुम्ही ॲज अ मेमरी इथून घेऊन जाऊ शकता. त्याचप्रमाणे खूप सारे फोटोज पण तुम्हाला मिळतील जे की साकुरा सीझनमध्ये घेतलेले असतील किंवा स्नोफॉलमध्ये घेतलेले असतील, जे एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. आणि इथं तुम्हाला मिळतील मेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे मॅग्नेट्स, जे की आपण फ्रीजवर लावू शकतो ॲज अ मेमरी. जिथं पण जपानमध्ये तुम्ही जाईल तिथून एकतरी मॅग्नेट घ्यायला लागतो ॲज अ मेमरी. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जपानमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे स्टॅम्प्स मिळतात. प्रत्येक ठिकाणाचे वेगवेगळे स्टॅम्प असतात. जसं की हा हिरोशिमा कॅसलचा स्टॅम्प आहे, जो की आपल्यासाठी एक मेमरी म्हणून आपल्यासोबत आयुष्यभर सोबत राहील. तर मी असे 1-2-3 स्टॅम्प प्रत्येक ठिकाणावरून घेतो, जेणेकरून ती एक मेमरी म्हणून माझ्याकडे सेव्ह असली पाहिजे. तर हिरोशिमा कॅसलमध्ये असे 2-3 स्टॅम्प्स होते, जो की एक हिरोशिमा कॅसलचा स्पेसिफिक आणि एक दुसरा हिरोशिमा एरियासाठी. तर तो पण एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. प्रत्येक ठिकाणी जपानमध्ये तुम्हाला असे स्टॅम्प मिळतात. हिरोशिमा इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये असं प्रोजेक्टरवरती डिजिटलाइज दाखवलेलं आहे की हिरोशिमा कॅसलचं बिल्ड कसं झालं. तर अशा प्रकारे डिजिटल वेनी प्रोजेक्टरच्या साहाय्याने 3D ॲनिमेशनच्या साहाय्याने दाखवलेलं आहे की हिरोशिमा कॅसल जो होता तो कसा रिबिल्ड करण्यात आला. तर ही पण तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे डिजिटल वेमध्ये. फायनली आता बाहेर पडलो आहे इन्फॉर्मेशन सेंटरमधून, आणि बाहेरचा व्ह्यू काही असा आहे. आता हिरोशिमामधून बाहेर पडत होतं, पण तिथं मला काही एक्झिट सापडा नव्हता, म्हणून यांनी मला हेल्प केली बाहेर पडण्यासाठी. You maybe ask somebody Hi. who speaks English. You speak good English. फायनली हा आहे हिरोशिमा कॅसलचा एक्झिट गेट, जो की एकदम कुंफू पांडाच्या विलेजसारखा फील देत होता. तिथून बाहेर पडलेलो आहे मी. पण हा मेन एक्झिट गेट नसून हिरोशिमा कॅसलचा एक्झिट गेट होता. त्याहून पण अजून पुढं थोडं चालून मेन एक्झिट गेट आहे. तर चला तिथून बाहेर पडू.
बाहेर पडण्याआधी अजून एक मला मोन्युमेंट सारखं दिसलं, तर मी जरा बघायचा प्रयत्न केला. तर हे आहे हिरोसाकी म्युझियम, जिथं जाऊन तुम्ही पूर्ण हिरोसाकी कॅसलचं इन्फॉर्मेशन बघू शकता. आणि फायनली हा आहे हिरोसाकी कॅसलसाठी एक्झिट म्हणू शकतो किंवा एंट्री पॉईंट पण आहे. आपण कोणत्याही गेटने एंट्री किंवा एक्झिट करू शकतो. तर हा पण खूप सुंदर असा एक रोड होता. दोन्ही बाजूला बर्फाने भरलेले झाड आणि मधून हा बर्फाने भरलेला रोड. तर इथून आपण आता एक्झिट घेऊन बाहेर मेन रोडवरती जाणार आहोत. त्याआधी ही आहे हिरोसाकी कॅसलची काही इन्फॉर्मेशन आणि प्रत्येक सीझनमध्ये हिरोसाकी कॅसल कसा दिसतो याचे काही फोटोज लावून होते इथं. आणि हा आहे तो पूर्ण मॅप जो की हिरोसाकी कॅसलची इन्फॉर्मेशन देतो. हिरोसाकी कैसल का एंट्री गेट है और ये बाहर पानी है, पूरा जम गया पूरा. हिरोसाकी कैसल के बाहर आ गया. मी यहाँ पे बस स्टॉप पडला है आणि ही आहे यहाँ पे मुझे बस नंबर 1 पकड़ के आमोर स्टेशन पहुंचना है. माझ्या बस की आमोर स्टेशन से फिर होटल आमोर स्टेशन पर्यंत. तर हा होता हिरोसाकी कॅसलचा एक व्लॉग. तर तुम्हाला हिरोसाकी कॅसलचा हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.